नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेला त्यांचा अनुभव आज आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. मध्ये काही दिवस गंमत म्हणून एक प्रयोग केला. माझ्याच रोजच्या रोज वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला. बोलण्याच्या स्तराला सगळ्यात जास्ती मार्क ठरवले. कुणाशी काय कसं बोलले किती वेळ याचा नीट अभ्यास केला. मग कुठे कशा चुका होतात ते हळूहळू समजतंय आता. एका वाक्यातली उत्तरं वरवर सोपी पण कस बघणारी होती. कारण अगदी कमी शब्दात एका वाक्यात उत्तर देणं काही प्रश्नांना फार अवघड गेलं. मोठी प्रश्नोत्तरं सविस्तर लिहायची होती. कधीकधी त्यांची उत्तरं बरी आली, कधी थोडक्यात चुकली तरी तिथे चांगले मार्क देता आले. उघड न बोलता मनातल्या मनात बोललेल्या गाळलेल्या जागा भरा हा पण पेपरातला भाग होता. त्याचे सुद्धा गुण तपासले. मौन राहण्याचा प्रश्न सगळ्यात कठीण गेला. हळूहळू अभ्यासानं ते पण साध्य होईल. काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी आठवतात, काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी न आठवता नंतर आठवली. कोण कोणास म्हणालं हे उमगायला बराच वेळ गेला. त्याची उत्तरं नंतर कळल्यानं त्याचा काही उपयोग होत नाही. संदर्भासहित स्पष्टीकरण हे तर ऑप्शनलाच टाकायचं ठरवलं, कारण त्यासाठी दुसरा फार अभ्यास करावा लागतो हे समजलं. आणि इतकं करूनही उत्तर समाधानकारक देता येत नाही हेही समजलं. गणिताचा पेपर फारच अवघड. हातचे धरले ते धरायला नको होते, त्यामुळं गणित चुकलं हे नंतर समजलं. बेरीज कशाची करायची आणि वजा काय करायचं हळूहळू आता कळतंय. त्यातही बरीच गडबड होतीये. गुणाकार कशाचा करायचा हा संभ्रम आहेच. अध्यात्माचा अभ्यास करण्यात समाधान आहे हे उमगलंय. तिथे मार्कांची भानगडच नाही हो. आत्मानंद मात्र अपार आहे. त्यामुळे त्यात आनंद वाटतो. नुसतं पाठांतर न करता अर्थ समजून उमजून कशाचं काय करायचं हे आता समजलंय. त्यामुळं ते आता जरा जमायला लागलंय. हल्लीच नवीन सुरू झालेला विषय मूल्य शिक्षण तो संस्कारामुळे त्या मानानं सोपा गेला. मोबाईलचं आधुनिक तंत्रज्ञान यासाठी जाणत्यांची म्हणजे नातवंडांची शिकवणी लावली आहे. वेळ त्यांच्या सोयीनुसार. त्यामुळे त्या विषयाचा आनंद आहे, भीती नाही आहे. असं सगळं सुरू असताना जेमतेम 35 मार्कांनी मी काठावर पास झाले. कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन पण मिळाली. बरं ही कायमची नाही आहेत हेही लक्षात आलंय. अभ्यास कमी पडला तर परत आपण मागे पडणार हे समजलं. गुणवत्ता यादीत यायचं आहे तर अजून अभ्यास करायला हवा हे उमगलं. ही जगण्याची गुणवत्ता ना आपली आपण काढून त्याला मार्क द्यायचे. इथे कॉपी नाही करतायत हेही लक्षात आलं. आपला पेपर आपणच तपासायचा आहे. प्रत्येकानं मनानंच सिलेबस ठरवायचा आहे. आपलाच पेपर आपणच परीक्षक. कठोरपणे पेपर तपासायचा हे ठरवलंय. आणि त्यामुळेच चुका सुधारून प्रगती होईल हे आता नीट कळलंय. आणि नुसती प्रगती नको तर त्याबरोबर अंतरिम मनःशांती हवी आहे. त्याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहे. एक मजा मात्र झाली. रिझल्ट चांगला येण्यासाठी दिवसभर सतर्क राहावं लागतंय. अजून एक म्हणजे काही दिवस परीक्षांचेच असतात, तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो. वय वाढत जाईल तसतसे पुढे पुढे पेपर अजून अवघड होणार आहेत हे पण माहिती आहे. मग काय आता कसून सराव सुरू आहे. बघू काय होतंय. म्हणूनच मंडळी तुम्ही पण करून बघा ना हा प्रयोग. फार अवघड नाही आहे ते. आपणच होऊया आपले परीक्षक. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.